नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की डबल कटोरी ब्लाऊजचे कटिंग. तर कोण त्याला टू पीस कटोरीचे कटिंग पण म्हणतात. तर आज आपण पहिल्यांदाच ते डबल कटोरी ब्लाऊजचे कटिंग बघणार आहोत, तेही पेपरवरती. तर मैत्रिणींनो, बराच वेळा मी ब्लाऊज पीसवर पण कटिंग दाखवते डायरेक्ट, आणि काय काय वेळेस पेपरवर पण दाखवते. तर ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहे तर त्यांना पेपर कटिंग सोपं जावं आणि डायरेक्ट त्या ब्लाऊज पीसवर कटिंग त्यांना करायचं धाडच नसतं, त्यामुळे पेपर कटिंग दाखवते आणि काय काय वेळेस मी ब्लाऊज पीसवर पण दाखवते. ज्यांना जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर ही आपली सर्व मापे आहेत. छाती आहे 40 इंच, पूर्ण उंची आहे 15 इंच, मागील गळा आहे 9 इंच, पुढील गळा आहे 6 इंच, बाई उंची 6 इंच, भाईघेर आहे 6.5 इंच, आडे आहे 3 इंच, शोल्डर आहे 5.5, मुंडा आहे 6.5. ही सर्व 40 साईजची मापे आहेत. तर 40 चेस्टचे आज आपण डबल कटोरीचे कटिंग करणार आहोत. तर आपण आधी पाठीमागच्या भागाचं कटिंग करू. पूर्ण उंची आहे 14 प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 15 इंच आपली उंची येणार ब्लाऊजची. तर शोल्डर येणार आहे 5.5 इंच, मुंडा आहे 6.5, पुढील गळा 6. तर चेस्ट आहे 40 इंच, त्यात प्लस चौथा भाग त्याचा येणार 10 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन. तर आपण हे पाठीमागच्या भागाचं कटिंग बघणार आहोत. आडे आहे 3 इंच, तर पाठीमागचा गळा आहे 9 इंच, तर आपल्याला व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागं. तर पाठीमागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावर येतो. तर आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, हे सगळं पाठीमागच्या भागाची मी मापे घेतलेली आहे. पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच, शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंच, आडे घेतलेले आहे 3 इंच, मागील गळा आहे 9 इंच, व्ही गळ्याचा आकार दिलेला आहे आणि मागील मुंड्याचा आकार मी 1.5 इंचावरती दिलेला आहे. मार्जिन घेतलेला आहे आपण 1.5 इंच आणि 40 साईजचं हे माप आहे. तर आपण आता कटिंग करून घेऊयात. आता हे दोन भाग वेगवेगळे करूयात आपण. तर आता हे पुढचं आपण कटिंग करूयात. तर पुढचा गळा आहे आपला 6 इंच. इथून आपण आता सरळ रेष आखून घेऊया पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी. तर 1 इंचावरती आपला पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. आडे आले आपले 3 इंच, पुढील गळा आपला गोल आहे. थोडंसं आतून घ्या, म्हणजे जेणेकरून जे पुढे 1-2 सुन्या येतात ना, त्या जर तुम्ही आतल्या साईडला मुंड्याचा आकार दिला ना तर अजिबात सुन्या येणार नाही. अगदी प्लेन आणि खूप छान असा फिटिंगला मुंड्याचा आकार बसतो. तर आता हे बघा, आता आपण डबल कटोरीचे इथे माप घेणार आहोत. तर ते कसे घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर इथून आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच आपली योकपट्टी.
आणि इथून आपलं येणार आहे 2.5 इंच. हे असं योगपट्टीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आपल्या इथलं कटोरीचं माप आहे 6.25 इंच. इथून आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंचावरती. इथलं माप हे गळ्याच्या आकारानुसार येतं पुढच्या. आणि इथून आपण क्रॉस लाईन आखून घेऊया. परत ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि तिथून आपल्याला 1 इंच कटोरीचा आकार घ्यायचा आहे. तर हे बघू शकता, असा आपण कटोरीचा आकार दिलेला आहे. तर आता आपल्याला डबल कटोरीचं कटिंग कसं करायचं हे दाखवते. आता पूर्ण आपण जे साध्या ब्लाऊजला म्हणजे कटोरी ब्लाऊजचं जे मेजरमेंट असतं त्या पद्धतीने सगळं आखून घेतलेलं आहे, तशीच मापं टाकलेले त्या पद्धतीने सगळं. आता इथं आपल्याला डबल कटोरीचं माप कसं घ्यायचं हे दाखवते. तर हे बघा, पूर्ण जो असा आपण राऊंड आकार दिलेला आहे कटोरीचा, ते पूर्ण असं मोजून घ्या तुम्ही किती येते. तर हे आलेलं आहे 9 इंच. तर आपल्याला इथे 3 इंच घ्यायचं आहे, इथे 3 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला 3 इंच, इथे 3, इथे 3 आणि इथे 3, असे 3 भाग झालेले आहेत, इथे, इथे आणि इथे. आता आपल्याला ह्या दोन्हींचा मध्य करायचा. हे बघू शकता तुम्ही. आणि परत आपल्याला इथून ह्या दोन्हींचा मध्य करायचा. तर आपण काय केलेलं आहे, पूर्ण आकार असा आखून घेतलेला आहे. इथं आपण चेस्टचं माप टाकलेलं आहे आणि हा जो येतो तो 9 इंच आलेला आहे, म्हणून हे 3, 3, 3 असे 3 भाग आपण केलेले आहे. परत ह्या दोन्हींचा आपण मध्य केलेला आहे. तर आपल्याला असा कटोरीचा असा पूर्ण मध्य करायचा आहे, आकार द्यायचा आहे. आणि इथून आपली सरळ रेषा येते. तर बघू शकता तुम्ही हे असं. तर हे झालं आपलं 2 पीस कटोरीचं. तर आता हे कटिंग करून आपण घेऊयात आणि दुसऱ्या ह्याच्यावर कसं वाढवायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला इथपर्यंत तर लक्षात आलंच असेल. आता इथून दोन्ही कट करून घेऊयात. आता ही जी कटोरी आहे ती कशी वाढवून घ्यायची हे मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता, हे पेपरवर अशी ठेवून घ्या व्यवस्थित आणि आहे असा अगोदर आकार काढून घ्या. इथे 1 पाव इंच धरण्यासाठी इथे 1 पाव इंच आणि आहे असं पूर्ण आकार देऊन घ्या पहिल्यांदा. तर आता ही आपली कच्ची कटोरी आहे. तर आता ह्या कटोरीला कसं वाढवायचं, तर इथं आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच टक्ससाठी आणि इकडच्या साईडला पण आपल्याला 1.25 इंच, कारण 40 चेस्टची कटोरी आहे त्यामुळे 1.25 इंच आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर इथं आपण 1 इंच घेतलं, इथे एक्स्ट्रा 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि इथून असं आपण आखून घेऊया कटोरीचा आकार. तर आता ह्या दोन्हींचा मध्य करून घ्या. तर आपल्याला अर्धा इंच इथं खालीच्या साईडला जे आपण कटोरी एकमेकाला जोडतो, 2 कटोऱ्या म्हणजे 2 पीस कटोरी आहे, जे खालचा भाग आणि वरचा भाग, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचं. इथंही अर्धा इंच घ्यायचं, इथंही अर्धा इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीनं हे आखून घ्या. तर हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. अनेकदा मी सांगते, ही आपली कच्ची कटोरी आहे, ह्याच्यावरनं आपल्याला वाढवायचं आहे.
40 चेस्टचं असल्यामुळे आपल्याला 1.25 इंच ह्या साईडला टक्ससाठी, 1.25 इंच ह्या साईडला टक्ससाठी आणि जिथं 2 कटोरी आपण जोडतो त्यासाठी आपण अर्धा इंच इथं घेतलेला आहे, 1/2 इंच ह्या साईडला मार्जिन घेतलेलं आहे, 1/2 इंच ह्या साईडला मार्जिन घेतलेलं आहे आणि हे जोडून अशा पद्धतीनं आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर आता ह्याचं आपण कटिंग करूयात. आता हे मेजरमेंट किती आलंय बघा तुम्ही इथलं, तर हे आलेलं आहे 9.5 इंच. तर आपण हा जो खालचा भाग आहे आता हे आपण पेपरवरती वाढवून घ्यायचा एक्स्ट्राचा. तर हे बघू शकता, हे आता 9 इंच घ्या पूर्ण. तर ह्या साईडला आपलं हे बघा हे 3 इंच आलेलं आहे आणि ह्या साईडला आलेला आहे 2 इंच. इथलं बघू शकता तुम्ही, इकडच्या साईडला आलेला आहे 2 इंच. तर पूर्ण हे जसा आकार आहे तसा आकार अगोदर तुम्ही देऊन घ्या. आणि 1/2 इंच ह्याला मार्जिन द्या, कारण अर्धा इंच आपण वरच्या साईडला घेतलेला आहे. तर परत ह्या 2 इंच आपल्याला मध्य करायचं आहे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. टक्स इकडे घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंचावरती आणि ह्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंचावरती. तर हे बघू शकता. हा असा आकार आलेला आहे. तर हे बघा, हे कटोरी अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि हा पूर्ण टक्स आपल्याला इथं मारून घ्यायचा आहे आणि मग ह्याला अशा पद्धतीनं आपल्याला जोडून घ्यावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता इकडं 1.25 इंच, ह्या साईडला 1.25 इंच घेतलेला आहे आणि असं जोडून झाल्यानंतर तुम्हाला इथे ह्या साईडला टक्स घ्यायचा आहे. तर ही आपली 2 पीस कटोरीचं कटिंग झालेलं आहे. तर हे बघू शकता, ही योक पट्टी, हा कटोरी ज्या भागाला जोडतो तो भाग आणि हा पाठीचा भाग, हे अशा पद्धतीनं आपण कटिंग केलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे कटिंग दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल व्यवस्थित, मेजरमेंट व्यवस्थित घेऊन, तर अगदी परफेक्ट कटोरी बसेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.